लक्ष द्या. आता यामध्ये काय दिलं, प्रेशर डेन्सिटी ऑफ डायटोमिक गॅस चेंजेस ॲडियाबॅटिकली अँड प्रेशर अँड डेन्सिटी दिलंय. आता डेन्सिटीचं रिलेशन कोणाबरोबर आहे, प्रेशर तर पाहिजे. डेन्सिटी रिलेशन टेम्परेचर बरोबर असते काय मास व्हॉल्यूम बरोबर असते, बरोबर. म्हणून आपल्याला माहित आहे की डेन्सिटी इज अ मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे. इज इट राईट? म्हणजे डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट, व्हॉल्यूम, बरोबर आहे. मग आपल्याला इट इज अ विच प्रोसेस, ॲडियाबॅटिक. म्हणजे पी व्ही गॅमा इज कॉन्स्टंट पार्टिकल. बोल नकोस, गॅमा काय, कॉन्स्टंट. यामध्ये फक्त आता डेन्सिटीसाठी पी, व्हॉल्यूमच्या जागी फक्त लिहा मास अपॉन रो, बरोबर. इज इट राईट? व्हॉल्यूम इज मास अपॉन रो ना. जर रो इज मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम काय असणार, मास बाय रो. एव्हरीवन ऍग्री? बट भागवत नाही, भागवत असतं. इज इट राईट? आता यामध्ये मास काय दिलंय काय, नाही मी मास आपण कॉन्स्टंट रीड करायचं, त्यामुळे रो या साईडला काय होणार, मल्टिप्लाय होणार ना. मग याचा अर्थ काय, पी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, रो रेस टू व्हॉट, गॅमा. हे मॅथमॅटिकल रिलेशन कळालं सगळ्यांना, तुम्हाला दोघीला कळालं काय. आता काय करायचं, सॉल्व्ह करायचंय पी डॅश बाय पी, डायरेक्ट रिलेशन आहे ना. मग पी डॅश बाय पी फाइंड करायचं आहे, बरोबर. मग लिहायला काय पाहिजे आपण, डायरेक्ट म्हणजे रो डॅश बाय रो रेस टू व्हॉट, गॅमा. क्लिअर? आता रो डॅश बाय रो किती आहे दिलाय, इट इज 32. सो पी डॅश बाय पी is 32 raised to what, 7/5. एस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी दिले असतात. आता 32 रेस टू 5 किती येईल, 2 इंटू 2 किती झालं, 4 इंटू 2 किती झालं, 8 इंटू 2 किती झालं, 16 इंटू 2 किती झालं, 32. मग 32 म्हणजे किती, 2 रेस टू, हे याला पाहिजे डायरेक्ट, म्हणून याच्याऐवजी लिहिलं 32 च्या ऐवजी काय लिहायला पाहिजे, 2 रेस टू 5. का लिहायचं, पॉवर काय 7 रेस टू 5 आहे ना. मग हे 5 काय होणार, कॅन्सल. तेव्हा आन्सर काय आलं, 2 रेस टू 7. म्हणजे 32 ला अजून 4 न मल्टिप्लाय करायला पाहिजे, किती येते, 64 इंटू 2 120. सो आन्सर इज 120. अंडरस्टूड. 77 प्रॉब्लेम बघा, त्यानंतर 77. हा प्रॉब्लेम कळाला सगळ्यांना. As everyone, is it clear this numerical?